नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहता नो सुपी नूडल्स डब्बा गोल. आणि आता वेळ आहे नो सुपी नूडल्स जोक कॉम्पिटिशनची. तर आता तुम्हाला तर आम्ही संधी देणारच आहोत, पण त्यापूर्वी इथे बसलेल्या आमच्या बालकलाकारांना आम्ही संधी देणार आहोत एक छानसा विनोद सांगण्याची. कोण आहे तयार? या प्रतीकसाठी जोरदार टाळ्या. सांग विनोद. एकदा एका बस स्टॉपवर एक बाळ रडत असतं आणि एक बाई त्याला घेऊन उभी असते आणि एक बस येते, बाई बस थांबवते. ड्रायव्हर म्हणतो कुठे जाणार? बाई म्हणते कुठे नाही जायचं, पोरगं रडतंय, पॉपा वाजवून दाखवा. वा वा, म्हणजे पुन्हा एकदा त्यानं इच्छा व्यक्त केली ती पोंगा आम्हाला वाजवायला मिळतोय का म्हणून. पण तुला पोंगा नाही, नॉर सुपी नूडल्स यांच्यातर्फे तुला एक छानसं गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. थांब. तर असे छान छान विनोद तुम्ही सुद्धा आम्हाला पाठवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मेसेज विंडो मध्ये टाईप करायचंय ZMDG स्पेस तुमचा विनोद आणि पाठवून द्यायचंय 57575 वरती. सर्वोत्कृष्ट विनोद मी या कार्यक्रमात सांगणार आहे आणि त्याला मिळणार आहे नॉर सुपी नूडल्स यांच्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर. या बाळांनो या रे या, या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, मजा करा रे मजा करा. हा आज दिवस तुमचा समजा, आज दिवस आमचा समजा, हा आज दिवस तुमचा समजा, आज दिवस आमचा समजा. हा अरे बघ ती मुलगी किती सुंदर आवाजात आपलं गाणं आधी असं सादर करते आहे आणि तुम्ही लोक नुसते असे काय बघत राहतात? म्हणा गाणं काहीतरी म्हणा म्हणा. 1 2 3 4. अरे अरे हजारे छोकरे, हा सॉरी हजारे छोकरे बेजान डोकरे, अरे लाए फोन दंगाने करना कर दूंगा मैं वरना तेरी टाइट ऑफिस मधली गाणी इथं कुठं म्हणताय? ते टाय लावून ऑफिस ऑफिस करतात ना, टाय ऑफिस. अरे किती छान छान सुविचार आहेत आपल्याकडे. बघा वाचा, मुले ही प्रभू देवाकरची निळू फुले आहेत. अरे काय रे, काय कोण लिहित रे? अरे आपला हा चातुर्यपूर्ण कथेचा वर्ग आहे म्हणून इतकं चातुर्य नका दाखवते. अरे जरा तरी तमा लाज लज्जा आबरू इज्जत काहीतरी वाचवा स्वतःची माझी. झालंय तुमचं सगळं. बर आता मुद्द्याकडे वळूयात. आता मला सांगा, या 4-5 दिवसामध्ये मी इथं नव्हतो तेव्हा घरामध्ये काय काय घडामोडी घडल्या त्याबद्दल प्रश्न उत्तरे अर्थात क्वेश्चन आणि आन्सर्स काय काय झाली मला जरा कळू. सर मी सांगतो. म्हण. काल माझ्या बाळाला मावशी झाली. काल माझ्या बाळाला काल झाला. बर मला कळलं, काल याच्या मावशीला बाळ झालं. हा पुढे. तर त्याचं नाव काय ठेवायचं असं त्यांनी मला विचारलं. अरे वा, मग काय उत्तर दिलंस? मी सांगितलं बाळ झालंय का, झाल्यावर बघू काय नाव ठेवायचं ते. म्हणजे बाळ व्हायचं अजून? होय. तू मगाशीच म्हणाला ना मावशीला बाळ झालं. हा ए थुकारी आहे. बघा गुरुजी तो काय म्हणतोय. कळतंय मला थुकाड्या. नॉनसेन्स. मी मलाच म्हणालेलो आहे सगळं. काय वेळ आणली रे माझ्यावरती. अरे बाळा मगाशी म्हणलास ना काल माझ्या मावशीला बाळ झालं तेव्हा नाव काय ठेवायचं हे विचारलं. पण ते अर्धच वाक्य होतं. आता पूर्ण ऐका ना. सांग ना. काल माझ्या मावशीला बाळ झालं असं नव्हतं ते वाक्य. मग कसं होतं? काल कॉमा माझ्या मावशीला कॉमा बाळ झालं तर त्याचं नाव काय ठेवायचं असं त्यांनी मला विचारलं. ओके ओके. त्याला फुल स्टॉप आहे का कुठे? आहे का कॉमा खाली काढू? अरे हा जर चरचा प्रश्न आहे ना. जर झालं तर तुला विचारलं ना काय नाव, मग काय नाव ठेवशील? काय काय ठरलं? पौर्णिमेच्या दिवशी मुलगी झाली तर छान पौर्णिमा नाव ठेवा. शाबास, चातुर्य. जर मुलगा झाला तर पौर्णिमा नाव काय शोभणार आहे काय? नाही, मग पूर्णचंद्र नाव ठेवा. पूर्णचंद्र?
नुसतं पूर्णचंद्र नको, पूर्णचंद्र राव ठेवूयात आपण. हा, असं नाव बरं आहे की नाही? बरं मला सांग, समजा मुलगा अमावस्येच्या दिवशी झाला तर काय नाव ठेवतील? चंद्रगुप्त. बस पहा चातुर्य, पहा काय चातुर्य. बरं तुझ्या घरात काय वेगळं घडलंय? माझ्या काल आजोबांनी विचारलं की कावळा हा नेहमी सरळ रेषेत का उडतो. बर. मग मी म्हणालो आजोबांना की इकडे इकडे का वळा, म्हणून तो कावळा सरळ उडतो. हो, इकडे तिकडे का वळा असं त्याला वाटतं म्हणून तो सरळ उडतो. मारलंय का? मारलंय तुला? मारलंय मी अजून? मारलंय? हा गुरुजी, मारलं नाही तर असं ओरडते, मारल्यावरती किती ओरडेल. अरे तुम्हाला धमकी देतोस का विनंती करतोय? बरं असो, काही असो मुलांनो. माझं ते लाडकं कुत्र होतं रे, ते दिसत नाही आज कुठे? गुरुजी, काय? त्या गच्चीतून पडून मेलं. ते कसं घडलं मला जर सांगाल का? कसं मेलं कुत्र ते? सर मी सांगते. ते कुत्र्याचं पिल्लू दारापाशी पळत पळत गेलं. अरे. ते दारावरून खिडकीत त्याने उडी मारली. अरे देवा. खिडकीतून ते व्हेंटिलेटर वर गेलं. व्हेंटिलेटरच्या शेजारीच पाण्याचा पाईप होता. होय गुरुजी, तो त्या पाण्याच्या पाईपावरून चढत चढत एकदम वरच्या मजल्यावर गेला. आणि मग तिकडून त्यांनी पुन्हा खिडकीत उडी घातली. अरे बापरे. मग वरती टेरेस वर गेला. आणि होय सर, टेरेस वर गेला आणि टेरेस वर त्याचा पाय घसरला. तो थेट रस्त्यावर खाली पडला. समोर एक बस येत होती. बसच्या पुढच्या चाकांमध्ये त्या कुत्र्याचे मागचे 2 पाय चिरडले आणि ते कुत्र्याचे पिल्लू तिथेच मेले. अरे फार चातुर्याने ते कुत्र्याचे पिल्लू मी बाळगलं होतं रे. या मास्तर बशी कुत्रही नसतं असं कोणी म्हणायला नको. तेच मानलं. आणि कधी मेलं ते? 4 दिवसांपूर्वी. आणि हे तुम्ही मला आज सांगताय? तुम्हाला पहिल्यांदा मी फोन करून विचारलं होतं किंवा कसं काय बरं चाललंय का, तेव्हा नाही सांगायचं का मला? असं एकदम सांगून त्रास होतो ना, हार्ट अटॅकने मरेन ना मी. असं काय करता तुम्ही? सॉरी सर, पुन्हा असं होणार नाही. शाबास, यू आर ग्रेट ग्रेट. तुम्ही सगळे स्टुडंट छान आहात. टप्प्याटप्प्याने सांगा की बाबा आता पहिला फोन आला मग अंगणात गेलाय, दुसरा फोन आला की बाबा दारापाशी आहे, मग तिसऱ्या फोनला खिडकीत, मग व्हेंटिलेटर, मग गच्ची, मग बस खाली. असंच नीट सांगा असं काही घडलं की. हो सर. बरं स्वतः दुःख करू नका. मला सांगा, मी इथे 4 दिवस नसताना तुमच्यावर देखरेख ठेवायला माझ्या अत्यंत लाडक्या मराठी शिकवणाऱ्या लालचुटू कुठांच्या गुलाबी गालांच्या सरळशा नाकांच्या जोशीबाईंना मी इथे ठेवून गेलो होतो. त्या कुठे तरी आता? सर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही रे बाळा, नाही नाही नाही. सर तुम्ही मनाला लावून घेऊ नका. नाही नाही लावून घेणार सर. ओरे ओरे बाळा, जीवाला त्रास करून घेऊ नका. नाही नाही करणार रे. जीवाला खात जा. हे तू मला सांगतोस? बरं खाईन. त्या बाई कुठे मला सांग ना, आत्ता कुठे त्या बाई? सर त्या आत्ताशी अंगणात गेलेत. हा वर्ग घनमूळ कसं काय वाटलं आपणास आम्हाला सांगावे? ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मास्तरांना सांगितलं ते कुत्र कसं कुठे गेलं आणि ते बिचारं मेलं, खूप आवडलं मला. ऑल द बेस्ट. सिग्नल काय मिळेल आम्हाला? हसत राहणं, हसवत राहणं ही सगळ्यांचीच आवड आहे, पण 1 कोटी मुलांची आवड आहे नॉर सुपी नूडल्स. तेव्हा तुम्ही पण नूडल्स खाऊन घ्या, भूक लागली असेल तर. घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नॉर सुपी नूडल्स, डब्बा गोल. ते कोण गेलं ग पळत? काय नाही ग, आपलं फास्ट फूड होतं ते.